त्या दिवशी ती खूप अस्वस्थ होती. कोण कुठले बाबांचे मित्र येणार होते. त्यांच्या कुटुंब कबिल्यासह ओळख ना पाळख, आणि ते 2 दिवस राहायला येणार होते. ती आईच्या मागे सारखी भुणभुण करत होती. आई देखील तशी खुश नव्हती, पण बाबाचा उत्साह बघून या दोघींना गप्प बसणे भाग होतं. दिवसभर बाबा खालीवर करत होते. हे उचल, ते ठेव, इकडे पुसून घे, तिकडे झाडून घे, एकामागून एक सूचना करत होते. कुठून तरी येणाऱ्या या माणसांसाठी मी का खपायचं, या विचाराने तिची धुसफूस सुरू होती. नेहमी तिचा स्वभाव असा नव्हता, पण कधी नव्हे ते निवांत सुट्टी होती. त्यात आता यांचा खोडा कशाला. पण आता चिडून तरी काय उपयोग. ते दुपारी निघालेत असा फोन आला होता. आता तर नाईलाजाने का होईना, पण तयारी करावी लागणार होती. त्यामुळे काहीशा नाराजीने ती आणि तिची आई कामाला लागल्या. शेवटी संध्याकाळी 6च्या सुमारास ती स्वारी आली. सोबत कुटुंब, बायको, मुलगी आणि मुलगा. आल्या आल्या चहापाणी झालं. जरा गप्पा झाल्या. ती आणि तिची आई स्वयंपाकघरात तयारीला लागल्या. ते दाम्पत्य बाबांचे तरुणपणाचे मित्रमैत्रिणी होते. त्यामुळे ते तिघे आणि त्यांची मुलं चांगलीच गप्पांमध्ये रंगली होती. एकीकडे ओसरीवर आठवणींचे कंगोरे उघडत होते, तर दुसरीकडे ती आणि आई स्वयंपाक करत होत्या. तेवढ्यात तो आत आला. काकू, थोडं पाणी मिळेल का? तिच्या आईचे हात कणकीत असल्याने त्या म्हणाल्या, अनु दे ग त्याला थोडं पाणी. बाळा, साधं पाणी चालेल का फ्रीजमधलं चालेल? तो म्हणाला, काकू फ्रीजमधलं चालेल. भांडी घासत असलेल्या तिने पटकन हात धुतले आणि ती फ्रीजजवळ आली. दार उघडताना तिने सवयीने खांद्यावरची वेणी मागे फेकली. तो अगदी तिच्या मागे उभा असल्यामुळे तिची दाट लांबसडक वेणी त्याच्या छातीवर आपटली. पण हे तिच्या ध्यानी आलं नाही. तिने बाटली बाहेर काढली, ग्लासमध्ये पाणी ओतून त्याच्यासमोर ग्लास धरला. तिच्या वेणीच्या फटक्याने तो जागच्या जागीच थिजल्यागत झाला होता. त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि गटागटा पाणी प्यायला आणि वेगाने बाहेर गेला. काय विचित्र ध्यान आहे, या दृष्टीने ती त्याला पाहतच राहिली. अनघाचे वडील मनोज साठे हे गोव्यातील एका निसर्गरम्य ठिकाणी येऊन राहिलेले होते. नोकरी करत होते. कुटुंब अगदी सुखवस्तू होतं. ते गाव खूप निसर्गरम्य, हिरवाईने सजलेलं. उन्हाळ्यात देखील 2 दिवस पाऊस पडून गेलेला, त्यामुळे वातावरण तसे उष्ण नव्हतं आणि वाराही 24 तास घरात झुळझुळत असायचा. असे आल्हाददायक ठिकाण होतं. मे महिना म्हटल्यावर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या अनघाला उन्हाळी सुट्टी होती, म्हणून ती जरा निवांत होती. पण इतक्यात ही कधीतरी वर्षभराआधी धावती भेट देऊन गेलेली मंडळी 4 दिवस राहायला येत होती. मुंबईसारखे शहरी वातावरणातून जर हवा पालट म्हणून मनोजरावांचे तरुणपणीचे मित्र अजित आणि त्यांची बायको विजया, मुलगी वैष्णवी आणि मुलगा अर्णव यांच्यासोबत राहायला आले. त्यांची मुलगी यंदाचे MA पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणून रुजू झाली होती आणि मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. रात्रीचं जेवण झालं. सगळे झोपले. अनघा काम करून खूप थकली होती. तिला पडल्या पडल्या झोप लागली. बाहेर पाहुण्यांची निजानीज झाली होती. पहाटे लवकरच तिला जाग आली. अजून उजाडलं नव्हतं. बाहेर सारं गप्पगार होतं. ती कुशीवर वळली तर तिला खिडकीतून कोणीतरी बाहेर उभं असल्याचे दिसलं. तिने डोळे चोळत नीट पाहण्याचा प्रयत्न केला. दूर कुठेतरी डोंगरापलीकडे उगवणाऱ्या सूर्याचा वेध घेत होती त्याची नजर. त्याची रात्री अजागळा वाटणारा हाच होता का तो, असा प्रश्न तिच्या मनात चमकून गेला. कारण आता झुंजूमुंजू होता होता त्या उबदार उजेडात त्याचा राजबिंडा देह तिला दिसला. तेवढ्यात कोणाचा तरी आवाज आला. तिचे बाबा होते ते. ते दोघे बोलण्यात व्यस्त होते आणि ती पांघरुणं आडून त्याला निरखत होती. त्याची छाती भरदार होती, दणकट बाहू, एकूण बळकट स्नायूंची शरीरयष्टी, त्यात चेहऱ्यावर लागवी स्मितहास्य आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज तिला मोहात पाडत होता खरा. पण तिने स्वतःला सावरलं आणि उठली. आवरून बाहेर आली. सगळे नाश्ता करत होते. तिलाही आईने चहा नाश्ता दिला. ती खात असताना आई तिला म्हणाली, अनु, अगं जा बघू वर, लवकर माडी झाडून घे, जमीनही पुसून घे आणि त्या खिडकीची कडी गच्च झाली त्यात तेल घाल, मगच उघडेल, म्हणजे वारा खोलीत खेळेल. का ग, आता माडीवर कोणाला जायचंय? तिने विचारलं. अगं तो अर्णव आहे ना, त्याला काही काम करायचं आहे. लॅपटॉप घेऊन आलाय तो. मग तुझे बाबाच म्हणाले माडीवर बस, म्हणजे तुला डिस्टर्ब होणार नाही. धन्य आहेत बाई बाबा, असं पुटपुटत उठली. माडीवर गेली. जास्त घाण नव्हती झाली. आठवड्यातून एकदा तरी अनघाच माडी झाडून घ्यायची.
स्वच्छ करून पुसायची, पण खिडकीच्या कडेवर तेल तेवढं घालायचं राहून गेलं होतं. ती पटापट हात चालवत होती, पण 3 खोल्यांची माडी स्वच्छ करायला वेळ लागणारच होता. तेवढ्यात तिथे अर्णव आला. त्याला खोकला आला. तो खोकल्यामुळे तिने वळून पाहिलं. अरे तुम्ही आधीच वर आलात? मी सफाई झाल्यावर बोलावलं असतं की. तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही जा खाली. झालं की मी बोलवते. नाही नको, मी इथेच थांबतो. काही मदत लागली तर सांगा, तो बाजूला उभा राहत म्हणाला. नको नको, तुम्ही पाहुणे. तुम्हाला कामाला लावलं तर फटके पडतील मला, ती गमतीने म्हणाली. तिचं निर्झरापरी खळखळतं हसू पुन्हा त्याला भुरळ पाडायला पुरेसं होतं. तिने त्याला बसायला खुर्ची दिली आणि दुसऱ्या खोलीत केळ काढायला गेली. तो त्या खिडकीजवळ गेला आणि उघडायचा प्रयत्न करू लागला. का हो, ही खिडकी उघडत नाही का? नाही ना, तिला तेल घालते म्हणजे उघडेल, असं म्हणत ती त्या खोलीत आले असं म्हणत खाली गेली आणि तेलाची बाटली घेऊन वर आली. थोड्याच वेळेत ती पाण्याने फडकं घेऊन जमीन पुसायला लागली. तिने ओढणी कमरेला बांधली, खाली बसून जमीन पुसू लागली. त्यात त्यांच्या गप्पाही रंगात आल्या होत्या. तिच्या सहज होणाऱ्या हालचाली, रेखीव बांधा, बोलका स्वभाव, गोल चेहरा, गोबरे गाल, गुलाब पाकळ्यासारखे गुलाबी ओठ, चापेकळी नाक आणि त्या चेहऱ्यावर उमटणारे हसू, तिचे मोहक हावभाव तो डोळे भरून टिपत होता. इतक्यात तिचा आंबाडा सुटला आणि ते लांब सडक केस तिच्या कमरेखाली घसरले. ओल्या जमिनीवर पडण्याआधी ती पटकन उठून उभी राहिली. तिचे हात चिखलाच्या पाण्याने माखले होते. तरी काय करणार? केस बांधले नाही तर काम कसं उरकणार? म्हणून तसेच केस बांधणार इतक्यात तो मागून आला. अगं थांब, मी मदत करतो. तुझे हात ओले आहेत, असं म्हणत त्याने ते मऊसूत रेशमी केस हातात घेतले आणि क्षणभर त्यांच्या मधुर गंधामध्ये गुरफटला आणि त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या मानेला झाला. तीही गोंधळली. सावरत म्हणाली, काय हो, बांधताय ना? तिच्या आवाजाने तो भानावर आला. हो, बांधतो ना. सॉरी हां, म्हणजे गडबडीत मी तुम्हाला तू म्हणालो, तो केस बांधत म्हणाला. सॉरी का? असू दे. तसंही मला ते विचित्र वाटलं होतं. मी तुमच्यापेक्षा लहान आहे, ती म्हणाली. हो का? पण कितीशी लहान आहे? फक्त 2 वर्ष. त्यामुळे आता तू पण मला अरे तुरे केलंस तरी चालेल, असं म्हणत त्याने छान आंबाडा बांधून दिला. अरे वा, छान येतो की तुला आंबाडा, ते पण एवढ्या लांब केसांचा. मला वाटले इंजिनियर म्हणजे फक्त मशीनमध्ये राहतोस तू, असं म्हणत तिने परत पुसायला सुरुवात केली. नाही ग, इंजिनियर असलो म्हणून काय झालं? मला नाटक, संगीत अशा सगळ्या कलांमध्ये रस आहे आणि त्याचमुळे एका नाटकाच्या टीममध्ये असताना मी हेअर स्टायलिस्ट म्हणूनही काम केलं, त्याचाच फायदा. अशा गप्पांमध्ये रमता रमता तिने 3 खोल्या पुसल्या आणि जायला निघाली. जाता जाता म्हणाली, आता इंजिनियर साहेब निवांत आपलं काम करा. कोणी येणार नाही तुम्हाला डिस्टर्ब करायला. अगं ये थांब, ती कडी राहिलीच ना, तेवढी उघडून दे. मगापासून प्रयत्न करत आहे पण उघडे ना. आलीच, थांबा. आतल्या खोलीत तेलाची बाटली असेल, असं म्हणून ती आत गेली. तेलाची बाटली घेऊन आली. पटकन कडीवर लावलं आणि जरा जोर दिला. तोच पटकन खिडकी उघडल्यानंतर वारा तिच्या गालाला स्पर्श करून गेला. त्या खिडकीच्या वर 2 लहान खिडक्या होत्या. त्यासुद्धा हल्लीच्या वर्षात उघडल्या नव्हत्या. त्या जरा उंचावर होत्या. तिथे तिचा हात पोहोचत नव्हता म्हणून तिने बाजूची खुर्ची घेतली. त्यावर उभी राहून ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत होती. खाली जमीन ओली होती, त्यामुळे तिने जरा जोर लावला असता खुर्ची सटकली आणि ती जमिनीवर धाडकन आपटणार. इतक्यात त्याने तिला फुलासारखं अलगद झेललं. तिचा कोमल देह त्याच्या दणकट बाहूमध्ये विसावला होता. एकमेकांच्या स्पर्शाने दोघेही मोहरले होते. दोघांची नजरानजर होताच ते भानावर आले. त्यानं चटकन तिला खाली उतरलं. तो गोरामोरा झाला होता. तीही लाजून खाली गेली. तोही लगेच सावरून आपल्या कामात व्यस्त झाला. ती सुद्धा स्वयंपाकघरात आईला मदत करण्यात गुंतली. पण झाल्या प्रकाराने दोघांना एकमेकांच्या मनातलं गोड गुपित न सांगताच उमगलं. आता त्याची कबुली द्यायची होती. त्याचीही संधी त्यांना लवकरच मिळणार होती. जेवण झाल्यावर तिचे बाबा म्हणाले की संध्याकाळी नदीवर जाऊ फिरायला. होडी असली तर एक चक्कर मारू आणि उन्हकलती झाल्यावर सगळेजण नदीवर गेले. नदी फार दूर नव्हती. फार फार तर 10 मिनिटं चालत लागायची. सगळे तिथे पोहोचले. सुदैवाने एक होडी होती. तिच्या बाबांनी 2-2 जणांना बसवून नदीतून चक्कर मारून आणली. सगळ्यांनी नौकाविहाराचा मनमुराद आनंद घेतला आणि परतीच्या वाटेला लागले. तर त्याने फोटोग्राफीसाठी थांबतो असं सांगितलं. तिच्या बाबांनी तिला त्याच्यासोबत राहून सगळा सभोवताल फिरवायला सांगितला.
तिच्याही ती गोष्ट पथ्यावरच पडली. तिथे पडक्या किल्ल्याचे अवशेष होते. काही 4-2 भिंती शाबूत होत्या. सगळे गेल्यावर ते दोघे आत गेले. तिथे त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं. अनघा येऊन त्याला घट्ट बिलगली. ते दोघे एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर सगळा परिसर फिरले, फोटो काढले. संध्याकाळ होता होता भावी आयुष्याची गोड स्वप्न रंगवत घरी परतले आणि काहीच घडलं नाही असं भासवत आपापल्या कामात गुंतले. रात्रीचं जेवण झाल्यावर अनु आणि वैष्णवी गप्पा मारत बसल्या होत्या. तोच आईने हाक मारली. ती आत गेली. अगं अर्णव माडीवर झोपायचं म्हणतो, त्याला अंथरूण दे. आणि ती त्याच्या खोलीत अंथरूण घेऊन गेली. आत गेल्यावर तो कुठेच दिसला नाही. ती हाक मारणार इतक्यात त्याने मागून तिला मिठी मारली. काय हे, माझ्या जागी दुसरे कोणी असतं तर? दुसरं कोणी कसं असेल? इथं आलो तेव्हापासून घरभर तुझ्याच पैंजणांची रुंजून ऐकतोय. जिन्यातून तुझ्या पैंजणांची रुंजून तुझ्या येण्याचा निरोप घेऊनच आली होती. मग मी चुकणार कसा सांग? तिने अलगद मिठी सोडवली, अंथरूण घालायला लागली. ते झाल्यावर ती जायला वळली. तसा त्याने तिचा हात धरून म्हणाला, अनघा उद्या निघतोय आम्ही. आजची शेवटची रात्र इथं आहे. रात्री माडीवर ये, मी वाट पाहीन. तिने एकवार त्याला वळून पाहिलं आणि खाली निघून गेली. रात्री उशिरापर्यंत सगळ्यांची निजानीज झाली. नंतर ती हळूच माडीवर गेली. तर तो वाट बघत होता. त्यानं दरवाजा लावला. दोघे खिडकीजवळ बसले. खिडकीतून मंद वाऱ्याच्या झुळका येत होत्या. दूरवर चंद्रप्रकाशात नदीच्या पात्रातलं पाणी चकाकत होतं. ती त्याचा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत विसावली होती. उद्या निघणार ना? आता पुन्हा भेट कधी? ती खोल स्वरात विचारत होती. ए वेडाबाई, रडतेस काय? मी कुठे बाहेर देशी चाललोय का? हां, थोडा दूर आहे. आता वेळ काढून येत जाईल ना. नको काळजी करू. त्यानं तिची समजूत घातली. ती तशीच बसून राहिली. कितीतरी वेळ गेला. त्यानंतर ती उठून खाली गेली. दुसऱ्या दिवशी ते सगळे गेले. काही दिवसांनी उन्हाळ्याची सुट्टी सरली. कॉलेज सुरू झालं आणि फोन असल्यामुळे त्यांचं संभाषण सुरू होतं. वारंवार नसल्या तरी 4-6 महिन्यांनी त्यांची एकदा भेट असायची. बाहेरच भेटायचे दोघं. कधी समुद्रकिनारा, कधी कॅफे, तर कधी क्वचित एखादी फिल्म वगैरे. दिवाळी गणपतीला एखाद्या दिवशी तो घरी जायचा. अशी 4 वर्षे झाली. ती MA शेवटच्या वर्षाला होती, तर अर्णव सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. एक दिवस ते भेटले. तेव्हा तिने त्याला विचारलं, काय रे, इतकी वर्ष झालं आपण एकत्र आहोत. तुला कधीच मला एखादी भेट द्यावीशी वाटली नाही का? ती नाराजीच्या स्वरात म्हणाली, अगं तूच नेहमी टाळतेस ना मी काही द्यावं म्हटलं तर. आज अजबच कुठल्या दिशेने वारं वाहत आहे. तो हसत म्हणाला, मी म्हणेल रे नको, पण मलाही आवडतं ना कोणीतरी गिफ्ट दिलेलं. मग तू ओळखायचंस ना. आणि काही मोठं नको द्यायला, लहानसं काहीतरी चाललं असतं तुझी खून म्हणून जपून ठेवायला. अरे देवा, तुम्हा बायकांच्या मनातलं ओळखायचं म्हणजे देवाची सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागेल. बरं चल आता निघूया, वेळ होतोय. आणि एक दिवस इतकी मोठी भेट देईन की तुला आनंदाने अश्रू डोळ्यात येतील. असं म्हणत तो उठला आणि तिलाही हात देऊन उठवलं आणि तो घरी गेला. काही महिने उलटले. भेट होऊन 6 महिने झाले होते. ती नोकरीसाठी खटपट करत होती, इंटरव्ह्यू देत होती, पण अजून कुठेच उत्तर आलं नव्हतं. आणि एका रात्री रूममध्ये होती. झोप लागत नव्हती म्हणून बाहेर आली. इतक्यात आईबाबांचा संवाद कानी पडला. काय हो, मी काय म्हणते, पोर वयात आली, यंदा करून टाकू तिचं लग्न. हो ग, मला सुद्धा पटतं तुझं, पण ती नोकरी शोधते ना, म्हणून गप्प बसलोय. अहो नोकरी काय लग्नानंतर सुद्धा करता येईल. असं म्हणतेस? ठीक आहे, बघू उद्यापासूनच जावई शोधायला सुरुवात करतो. पोर आपली नक्षत्रासारखी आहे, कोणालाही सहज पसंत पडेल. हे ऐकून अनघा खोलीत आली. तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. हे लवकरात लवकर अर्णवला कळवायला हवं, पण बरीच रात्र झाली होती. सकाळी फोन करू असा विचार करून ती झोपली. विचारांच्या घराड्यात तिचा कधीतरी डोळा लागला. दुसऱ्या दिवशी फोन केला पण त्याने उचलला नाही. मेसेज केला. ऐकलेलं सारं पत्रात लिहून त्याला पाठवलं, पण उत्तर आलं नाही. त्यानंतर सतत त्याला संपर्क करायचा प्रयत्न करत होती, पण तो फोन उचलत नव्हता आणि मेसेजला रिप्लाय देत नव्हता. आता तिला वेळ लागायचं तेवढं बाकी होतं. शेवटी तिने त्याला एक मेसेज केला. माझं लग्न बाबा कोणा दुसऱ्या मुलासोबत ठरवत आहेत. मी कधीपासून तुला फोन करते, पण तुझं उत्तर नाही. लवकरात लवकर येऊन मला मागणी घाल. मी दुसऱ्याची होऊ इच्छित नाही. हा माझा शेवटचा मेसेज. मी वाट बघते. पण दुर्दैवाने त्या मेसेजलाही उत्तर आलं नाही. ती अस्वस्थ होते. त्याच्या आठवणीत रडत असते. आठवड्यानंतर अर्णव नाही, पण बाबा लग्न ठरवून आल्याची बातमी घेऊन आले.
घरी सगळ्यांना खूप आनंद झाला. फोनवरून मामा, मावशी, काका सगळ्यांना बातमी कळवली जात होती. आईला तर अणूला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. मुलाचा एखादा फोटो तरी आणायचा, आई म्हणाली. अगं मुलगा एकदम राजबिंड आहे, अगदी आपल्या नक्षत्राला शोभेल असा पौर्णिमेचा चंद्र. म्हटलं आपली पोर काही आपल्या शब्दाबाहेर नाही म्हणून नाही आणला. आता थेट बेट बोहल्यावरच, असं म्हणत बाबा हसत सुटले. अनु तू खुश आहेस ना, आईने विचारलं. हो असं म्हणत ती बाहेर ओसरीवर आली. बाबांचा किती विश्वास आपल्यावर, आपल्या विश्वासावर शब्द देऊन आले असा विचार ती करत असते. 7 जन्म साथ देईन म्हणणाऱ्याने अर्ध्यावर साथ सोडली, पण आता बाबांचा शब्द राखायचा. त्यांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करायचं, तेवढेच पित्याचे ऋण फेडण्याचं समाधान. हे सगळं झाल्यानंतर महिन्याभरात सगळी तयारी झाली. दारी मंडप उभा राहिला, सगळे पाहुणे जमले, सगळे विधी पार पडले आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. ती गौरीहार पुजत होती, तेवढ्यात भटजीबुवांचा पुकार आला. नवरीचे मामा नवरीला घेऊन या. अनघा बोहल्यावर चढली. तो अंतरपटाआड उभा होता, ज्याला तिने कधी पाहिला देखील नव्हता आणि त्याच्याबरोबर उभं आयुष्य काढायचं होतं. मंगलाष्टके झाली आणि ती मान खाली घालून उभी होती. त्याने तिच्या गळ्यात हार घातला. ती मात्र क्षणभर अर्णवच्या विचारात हरवली होती. हातात तसाच हार घेऊन उभी होती, तिच्यासमोर जो उभा आहे त्याच्याकडे न बघता. आणि तो म्हणाला, अगं ये, किती वाट बघायला लावणार आहेस मला? केव्हाचा खोळंबला आहे मी, घाल ना लवकर हार. आणि त्या आवाजाने तिने चमकून वर पाहिलं तर तो अर्णव होता. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने पटकन त्याला हार घातला. पाठवणीची वेळ आली. अनघाचे वडील म्हणाले, काय जावई बापू, आतापर्यंत तुम्ही म्हणालात तसंच करत आलो. पोरीची तगमग जाणवत होती, पण तुमच्या शब्दाखातर गप्प होतो. माझ्या नक्षत्राला जीवापाड जपा. माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन करतो. बाबा तुमच्या काळजाचा तुकडा हा आजपासून माझा झाला आहे. तुम्ही निश्चिंत राहा. आणि तो अनघाकडे बघत म्हणतो, काय राणी सरकार, आवडली का भेट? म्हटलं होतं ना की असं सरप्राईज देईन की तू आनंदाने रडशील. आणि अनघा त्याला हसतच मिठी मारते. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब